नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं डायरेक्शन अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण ॲज अ डायरेक्शन अकॅडमीने येणारी जी तुमची एम-पी-एस-सी राज्यसेवेची जी मेन्स आहे, ती रिटनमध्ये होणार आहे, डिस्क्रिप्टिव्हमध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने आपण काय केलंय, एक नवीन इनिशिएटिव्ह घेऊन आलोय. तो इनिशिएटिव्ह म्हणजे राईट टू रँक. राईट टू रँक म्हणजे तुमची डिस्क्रिप्टिव्हची अशी तयारी झाली पाहिजे, जेणेकरून तुम्ही काय रँक अचीव्ह केला पाहिजे आणि पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही काय सक्सेसफुल झाले पाहिजे. अशा या सिरीजचा आजचा हा पहिला दिवस आहे. यामध्ये आपण जिओग्राफी पासून चालू करतोय आणि यामध्ये सुद्धा आपण काय करतोय, जे यूपीएससीचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत, त्याला एक बेसिस पकडून उत्तर लेखन कसं करायचं, त्यावर थिंकिंग कशी करायची, उत्तराचे पॅटर्न काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण या पर्टिक्युलर सीरीजमध्ये काय करणार आहोत, पाहणार आहोत. आता या सीरीजचा एक ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तुम्हाला उत्तर लेखनाबद्दलचे जे आन्सर रायटिंग बद्दलचे जे नो हाऊ आहेत ते तुम्हाला माहीत झाले पाहिजे आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. असं हे सेशन आहे आपलं, हे डेली आपल्या यूट्यूब चॅनलवर असणार आहे. यामध्ये तुम्हाला डेली एक सब्जेक्ट धरून आन्सर रायटिंग शिकवली जाणार आहे. कारण काय आहे बघा, जो आन्सर रायटिंगचा जो काही हे असतं, काय म्हणतात, मुद्दा असतो, जी आन्सर रायटिंग हा प्रकार असतो, हा काय असतो, विथ प्रॅक्टिस तो जमतो. विदाऊट प्रॅक्टिस तो येत नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट जर तुम्हाला मास्टरी करायची असेल त्यावर, तर तुम्हाला त्याची काय करावी लागते, प्रॅक्टिस करावी लागते. राईट. विदाऊट प्रॅक्टिस तर हे जमतच नाहीये. तुमच्या आन्सर रायटिंगचं सुद्धा तुम्ही वाचणं आणि ते पेपरवर लिहिणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. तुम्हाला असं वाटतं की आपण वाचतोय आणि आपण त्या सगळ्या गोष्टी येतात आपल्याला, पण ऍक्च्युली तसं होत नाही. त्या टाइम बाउंड मॅनरमध्ये त्या पद्धतीने ते विचार करून लिहिणं, यासाठी प्रॅक्टिस खूप आवश्यक असते आणि म्हणूनच आपण हा जो इनिशिएटिव्ह आहे, राईट टू रँक, हा घेऊन आलेलो आहोत. म्हणूनच आपण हा जो युनिक इनिशिएटिव्ह आहे बघा, राईट टू रँक विथ प्रॉपर डायरेक्शन, विथ राईट डायरेक्शन, विथ राईट डायरेक्शन, हा पाय आपण घेऊन आलेलो आहेत. जेणेकरून काय होईल, तुम्हाला सगळ्या गोष्टी ब्लाइंडली करण्याच्या गरज नाही पडणार, तर तुम्ही या आमच्या सोबत इथेच करू शकाल. ओके. त्याच अनुषंगाने आज मी तुमच्या पुढे ट्रायल घेऊन आली आहे आणि दॅट ट्रायल इज हा जिओग्राफीचा 2023चा प्रश्न आहे. प्रश्न असा म्हणतोय, डिस्कस द नॅचरल रिसोर्सेस पोटेन्शियल ऑफ द डेक्कन ट्राप. दख्खनच्या पठारावरील नैसर्गिक स्रोतांचं पोटेन्शियल काय आहे, त्याची संभाव्यता काय आहे, ही स्पष्ट करा किंवा डिस्कस करा, या अर्थाचा प्रश्न आहे. आता प्रश्न वाचल्या वाचल्या डायरेक्ट लिहायला लागायचं का? मी तो प्रश्न वाचलाय, तुम्ही डेक्कन ट्रॅप वाचलेला आहे, तुम्हाला रिसोर्सेसचं मीनिंग माहिती आहे, मग डायरेक्ट लिहायला लागायचं का? तर नाही, असं कधीच नाही करायचं. ना की प्रॅक्टिस करताना आणि नाही एक्झाम मध्ये, कधीच नाही करायचं. जर तुम्ही डिरेक्टली लिहायला गेला तर तुम्ही त्याला व्यवस्थित विचार करणार नाही आणि व्यवस्थित विचार केला नाही की तुम्ही ते स्ट्रीमलाईन तुमच्या उत्तरामध्ये तो फ्लो येणार नाही. म्हणून प्रश्न वाचल्या वाचल्या कधीच लिहायला चालू नाही करायचं. ऍटलिस्ट 10 मार्काचा प्रश्न असेल तर 30-35 सेकंद तुम्ही विचार करायचा, ती गोष्ट फॉर्म्युलेट करायची, त्याचं जे काय म्हणतात स्ट्रक्चर, ढाचा त्या प्रश्नाच्या, त्या उत्तराचा तुमच्या डोक्यामध्ये म्हणा किंवा तिथे बाजूला रफ शीटवर तुम्ही तयार केला गेला पाहिजे. आता तो ढाचा तयार करण्यासाठी काही बेसिक स्टेप्स आपल्याला फॉलो कराव्या लागतात. त्या बेसिक स्टेप्स म्हणजे काय असतात? क्वेश्चन वाचायचा, रीडिंग द क्वेश्चन. काय? क्वेश्चन पहिले व्यवस्थित वाचायचा. रीडिंग द क्वेश्चन इज द व्हेरी बेसिक नेसेसरी. प्रश्न न वाचतात जर समजा तुम्ही प्रश्न असा वरून वरून पाहिला आणि तुम्ही त्याला काय फॉर ग्रँटेडली वाचलं, तर तुम्हाला त्या प्रश्नाची डिमांडच समजणार नाही. फॉर एक्झाम्पल, आताचा जो प्रश्न आहे हा काय तुमचा, डिस्कस द नॅचरल रिसोर्सेस पोटेन्शियल ऑफ द डेक्कन ट्रॅप. काय म्हणतात? नॅचरल रिसोर्सेसचं पोटेन्शियल विचारतायत, म्हणजे तुम्ही त्याच्या कॅपॅसिटी पर्यंत त्याचा यूज करताय का हे विचारताय. म्हणून रीडिंग ऑफ द क्वेश्चन इज व्हेरी नेसेसरी. त्याला तुम्ही फॉर ग्रँटेड नाही घेऊ शकत. म्हणून पहिली जी स्टेप आहे ती प्रश्न वाचायला शिकणे. काय? प्रश्न रीड करायला शिकणे. कसा रीड करायचा? त्याला एकदा वाचायचं, दोनदा वाचायचं, तीनदा वाचायचं. कसं? डिस्कस द नॅचरल रिसोर्सेस पोटेन्शियल ऑफ डेक्कन ट्रॅक. याला पण हायलाइट करायचं. डिस्कस सांगतायत ते, डिस्कस म्हणतायत.
किंवा त्यांना समजून सांगावं लागेल. समजून सांगताना उदाहरणाचा वापर करतो. जेव्हा डिस्कस विचारलेलं असतं तेव्हा आपल्याला उदाहरणं देऊन त्याला सबस्टँटिएट करायचं असतं. आता डिस्कस तर असं वाऱ्यावर होत नाही ना. आपल्या डिस्कशनला व्हॅलिड असलं पाहिजे. कधी व्हॅलिड असेल जेव्हा तुम्ही त्याला उदाहरणाची साथ द्याल. डिस्कशन म्हणजे उदाहरणे देणे. कळालं? पुढे काय म्हणतात? पोटेन्शियल ऑफ द डेक्कन ट्रॅप. किती पोटेन्शियल आहे, किती प्रकारचे मिनरल्स आहेत आणि तुम्ही ते यूज करतायत का? युजेबिलिटी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या. नंतर काय? नैसर्गिक संसाधन. नैसर्गिकच विचारलेत त्यांनी. त्यांनी आर्टिफिशियल नाही विचारलेत किंवा मॅनमेड नाही विचारलेत. हे पण लक्षात घ्या, नैसर्गिक जे निसर्गामध्ये मिळतात तेच. म्हणजे स्वतःला तिथे सांगायचंय बाबा इथे मॅनमेड रिसोर्सेस नाही विचारलेत, आर्टिफिशियल विचारलेत. म्हणजे तुम्ही रस्ता, रेल्वे, एरोप्लेन, एअरपोर्ट हे सगळं नाही लिहायचं तिथे. आय नो महाराष्ट्राच्या रिजन मध्ये आहे, पण त्यांनी नैसर्गिक विचारलंय. ठीक आहे. पुढची जी स्टेप असते बघा, ती स्टेप असते तुमची त्या पर्टिक्युलर उत्तरामधला, त्या पर्टिक्युलर प्रश्नामधले कीवर्ड शोधणे. इथला कोणते कोणते कीवर्ड होते? तर तुमचे नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधन, त्याचं पोटेन्शियल आणि डेक्कन ट्रॅप. पोटेन्शियल आणि डेक्कन ट्रॅप हे काय त्याचे कीवर्ड्स आहेत. हे काय त्याचे कीवर्ड्स आहेत. म्हणजे कीवर्ड्सला काय करायचं? हायलाइट करायचं. काय करायचं? हायलाइट करायचं. नंतर काय आहे? वे ऑफ थिंकिंग. तुम्ही इथून पुढे विचार करायला लागणार. आता तो जो विचार असेल तो हॅपेझार्ड असेल. कसा हॅपेझार्ड असेल बघा. डेक्कन ट्रॅप मध्ये कोणकोणते रिसोर्सेस सापडतात थिंक कराल ना तुम्ही पहिले. चेंज करू. कोणकोणता तुम्ही काय करा? थिंक करा. तुम्ही विचार करायला लागा. व्हॉट आर द नॅचरल रिसोर्सेस? नैसर्गिक संसाधन म्हणजे काय? त्यांचा यूज, व्हाय दे आर इम्पॉर्टंट, राईट? कुठे कुठे भेटतात? वेअर आर दे फाइंडिंग, राईट? वे दे आर एक्झिस्टिंग, राईट? नंतर काय बघा, त्यांची युजेबिलिटी काय आहे? राईट? कोणते खनिज आहेत, कोणकोणते आहेत ते टाइप्स. म्हणजे काय? तुम्ही थिंक करायला लागले. तुम्ही एका तुमच्या डोक्याला सांगितलंय की बाबा या टाइप मध्ये तुला विचार करायचा आहे. आता थिंकिंग पॅटर्न कधी येतो? जेव्हा प्रश्नाला तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा थिंकिंग डेव्हलप होते. प्रश्नाला प्रश्न विचारल्यानंतर काय होते? थिंकिंग डेव्हलप होते. आता ही थिंकिंग डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला मेजर काम करायचंय आणि ते मेजर काम म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग. ते मेजर काम म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग. ब्रेनस्टॉर्मिंग ही अशी गोष्ट असते, ब्रेनस्टॉर्मिंग ही अशी गोष्ट असते जी काय करते, तुम्ही जर हा विचार केलाय ना, हा जो विचार केलाय ना, हा एका स्ट्रीमलाइंड मॅनर मध्ये आणण्याचं काम करते. म्हणजे आता इंट्रो काय लिहिणार आहे आपण, बॉडी काय लिहिणार आहे आणि कन्क्लुजन काय लिहिणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे काय होतात? क्लिअर होतात. इथे काय होतात? क्लिअर होतात. आता ब्रेनस्टॉर्मिंगचा विचार करताना आपण काय करायला पाहिजे? इंट्रोडक्शन बद्दल, बॉडी बद्दल, कन्क्लुजन बद्दल शिकायला पाहिजे. आणि प्रत्येक प्रश्नामध्ये इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन असतं. जसं प्रत्येक मूवीमध्ये, प्रत्येक चित्रपटामध्ये तुम्हाला आधी परिचय दिलेला असतो, नंतर त्या चित्रपटाची कहाणी चालू होते आणि शेवटी क्लायमॅक्स येतो. जोपर्यंत क्लायमॅक्स चांगला होत नाही तोपर्यंत तुम्हाला कसंसं होत असतं. क्लायमॅक्स जर तुमचा बाहुबली सारखा असेल, कटप्पा को किसने मारा, तर सगळ्यांनाच अस्वस्थ व्हायला लागतं. इन द व्हेरी सिमिलर वे आपलं आन्सर सुद्धा, आपलं कन्क्लुजन सुद्धा परिपूर्ण असलं पाहिजे, ते अर्धवट नसलं पाहिजे. म्हणजे शॉर्ट एक गोष्ट लक्षात ठेवायची, उत्तर हे तुमच्या एखाद्या मूव्ही सारखं फ्लो झालं पाहिजे. तेव्हा ते मूव्ही सारखं फ्लो होईल, त्याच्यामध्ये फ्लो येईल आणि तुमच्या उत्तराला त्या काहीतरी एक इस्टॅब्लिशमेंट मिळेल, काहीतरी चांगले मार्क्स मिळेल. हॅपझार्डली लिहायला लागलं तर काहीतरी जो सिनेमा बनतो तो आपण पाहतही नाही, तो सिनेमा फ्लॉप होतो. त्या प्रकारे आपलं उत्तर सुद्धा फ्लॉप होऊ शकतं. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपलं उत्तर हे एका सिनेमासारखं, चांगल्या सिनेमासारखं फ्लो झालं पाहिजे. त्याचं इंट्रोडक्शन असणार, त्याची काहीतरी स्टोरी असणार आणि नंतर क्लायमॅक्स असणार. इंट्रोडक्शन असणार, बॉडी असणार, तुमचं काय कन्क्लुजन.
आता या डेक्कन ट्रॅपच्या क्वेश्चन साठी काय असणार तुमचं इंट्रोडक्शन, तुम्ही काय इंट्रोडक्शन लिहू शकता? डिस्कस द नॅचरल पोटेन्शियल ऑफ द डेक्कन ट्रॅप, असा क्वेश्चन आहे ना. डिस्कस द नॅचरल पोटेन्शियल, नॅचरल रिसोर्सेस पोटेन्शियल, नॅचरल रिसोर्सेस पोटेन्शियल ऑफ डेक्कन ट्रॅप, असं आहे ना. मग इथे इंट्रोडक्शन काय देऊ शकता तुम्ही? डेक्कन ट्रॅपची निर्मिती कशी झाली, त्याच्या निर्मितीबद्दल इंट्रोडक्शन देऊ शकता. जेव्हा भारतीय भूपट्ट, आता मराठीतून लिहायचं आपल्याला, मराठीतून सांगते इंग्लिश मधून सांगते. इंट्रोडक्शन काय लिहाल? जेव्हा भारतीय भूपट्ट तुमचा उत्तरेकडे सरकत असताना रियुनियन हॉटस्पॉटच्या संपर्कात आला आणि त्यामुळे ज्वालामुखीने त्या रियुनियन हॉटस्पॉट मधल्या ज्वालामुखीमुळे बेसाल्टिक लावा महाराष्ट्रीय पठारावर पसरला गेला, त्यामुळे काय तयार झाले? डेक्कनचा प्लॅटू किंवा डेक्कन पठार तयार झाला. When Indian plate was moving from southern hemisphere to the when Indian plate was moving towards the northern side of the continent, it came in the contact with the reunion hotspot, and due to this basaltic plateau has been formed in and around the Maharashtra. Thus, and due to this basaltic plateau, due to this lava, there is a huge natural resources are in the Maharashtra region or in the Deccan Trap region. समजलं? म्हणजे तुम्हाला इंग्लिश मध्ये पण सांगितलं, मराठीतून सांगितलं. कोणत्या टाइपचं इंट्रोडक्शन दिलं आपण? ओरिजिन काय झालं याचं. म्हणजे हे कोणत्या टाइपचं इंट्रोडक्शन होतं? त्या पर्टिक्युलर थिंगचं आपण ओरिजिनच सांगितलं की बाबा याच्यामुळे झालंय. ठीक आहे. आता ओरिजिन हे इंट्रोडक्शन लिहिल्यानंतर तुम्ही काय करू शकता? असा डब्बा काढू शकता. काढायलाच पाहिजे, कारण जॉग्राफी मध्ये डायग्राम्स आर व्हेरी नेसेसरी. मग तुम्ही असा छोटूसा भारताचा एखादी डायग्राम काढू शकता, तुम्हाला काढायलाच पाहिजे. आणि तुम्ही असं इथे सांगू शकता की बाबा हा जो काय आहे हा डेक्कनचा प्लॅटू आहे. डेक्कन इथे लिहायचं फिगर 1 डेक्कन ट्रॅप लिहायचं, असं काढायचं. आणि नंतर बॉडीमध्ये काय करायचं? इथे दिसतंय ना तुम्हाला प्रश्नात काय म्हणलंय? डिस्कस द नॅचरल रिसोर्सेस पोटेन्शियल ऑफ डेक्कन ट्रॅप. मग इथे डायरेक्ट हेडलाईन टाकायची, नॅचरल रिसोर्सेस पोटेन्शियल ऑफ डेक्कन, अशी काय टाकायची? हेडलाईन टाकायची, त्याला एक डब्बा करायचा, राईट. आणि मग उत्तर लिहायला काय करायची? सुरुवात करायची. ब्रेनस्टॉर्मिंग करतो आपण. आता कोणकोणते नैसर्गिक रिसोर्सेस असतील बघा, थोडंसं डोळे लावून विचार करायचं. तुमच्या पायाखालची जमीन, यस, सॉइल. कोणकोणत्या प्रकारच्या सॉइल आहेत आपल्याकडे? गाळाची मृदा आहे, काळी मृदा आहे, तांबी मृदा आहे. ठीक आहे, लिहू शकता तुम्ही गाळाची मृदा, तांबी मृदा आणि कोणती? रेगूर मृदा. इम्पॉर्टंट आहे. नंतर काय बघा, वॉटर, पाणी. वेस्टर्न घाट रिजन मध्ये तुमचं काय आहे? मॉन्सून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो, पण ऍट द सेम टाइम त्याच्या रेंज शॅडो रिजन मध्ये मराठवाडा विदर्भामध्ये काय मॉन्सून नाहीये. पाणी नैसर्गिक, नद्यामध्ये पाणी आलं, राईट. नंतर काय? विचार करा बरं, विचार करा. तुम्हाला जाणवतं की खनिज संपत्ती, कोणकोणते खनिज असतील? लोह, पोलाद, काय म्हणता येईल, मॅंगनीज, ॲल्युमिनियम, हे सगळ्या गोष्टी येतील. कोळसा, कोळशाचे साठे, त्यांना सांगायचं की बाबा इथे मांडेर कामठी रिजन मध्ये कोळसा मिळतो आम्हाला. तेल, नैसर्गिक वायू आणि तेल,
या रिजन मध्ये ते सापडतं, इथे सापडतं, इथे खूप सारा गल्फ ऑफ खंबात मध्ये तेल सापडतं. मुंबई हाय, बसीन हाय, आलिया बेट, अंकलेश्वर याची नावं सांगायची. राईट. क्रॉप्स ही सुद्धा नैसर्गिक साधन संपत्ती आहे ना. कापूस, अन्नधान्य, राईस वेगवेगळ्या पद्धतीचा. म्हणजे हा अशा पद्धतीने विचार करायचा. आणि हा काय, ही तुमची झाली ब्रेनस्टॉर्मिंग. इथेच तुम्ही कन्क्लुजनचा पण विचार करायचा. इथेच तुम्ही काय करायचा, कन्क्लुजनचा पण विचार करायचा. कधी पण उत्तराचं कन्क्लुजन लिहिताना हे कसं असलं पाहिजे, फ्युचर ओरिएंटेड असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, फ्युचर ओरिएंटेड असलं पाहिजे. कसं होईल, डेक्कन ट्रॅपचा रिजन हा नैसर्गिक संसाधनाने भरपूर असला तरी त्यांचा पूर्णपणे यूज करण्यावर काही मर्यादा आहेत. बिकॉज ऑफ द टोपोग्राफी. राईट, काही मर्यादा आहेत ना. नैसर्गिक संसाधनं भरपूर असल्या कारणाने महाराष्ट्रासारख्या रिजन किंवा गुजरात सारखा रिजन किंवा कर्नाटक सारखा रिजन हे काय इंडस्ट्रियल हब म्हणून कामाला लागलेत. एक पॉझिटिव्ह गोष्ट, एक निगेटिव्ह गोष्ट. या पद्धतीने तुम्हाला जायचं असतं. आतापर्यंत मी तुम्हाला काय काय सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं की याचं इंट्रोडक्शन काय असलं पाहिजे. आधी सांगितलं विचार कसा करायचा, प्रश्नाला प्रश्न कसे विचारायचे, मग ब्रेनस्टॉर्मिंग कशी करायची, इंट्रोडक्शन कसं लिहायचं, नंतर तुमचे काय आहेत नैसर्गिक स्रोत कोणकोणते आहेत याचा विचार कसा करायचा, मॅप कोणता ड्रॉ करायचा, आणि नंतर कन्क्लुजन कसं असलं पाहिजे हे देखील सांगितलं. आता आपण काय करूयात, डायग्राम नेसेसरी आहेत हे तुम्हाला सांगितलं. आता काय करूयात आपण, डिरेक्टली वी विल राईट द आन्सर. विल राईट द आन्सर. तुम्हाला लिहून दाखवते कसं लिहायचं असतं. इंट्रो काय येईल, इंट्रो मध्ये इंट्रो लिहायचं नसतं. आपण काय ओरिजिन टाईपचं इंट्रो देणार आहे. मग कसं देणार आहे आपण, मी खाली लिहिते नंतर त्याला वर शिफ्ट करते. डेक्कन ट्रॅप are formed due to the contact of Indian plate with reunion hotspot, okay, which led to formation of extensive basalt province called Deccan Trap. झालं इंट्रो, डन इंट्रो. त्याला मी वर सरकवते, छोटं करते पहिले. राईट. नंतर काय लिहिणार तुम्ही, बॉडी लिहिणार. कोणकोणती नैसर्गिक साधन संपत्ती आहे बघा, डायरेक्ट लिहिणार. नॅचरल, हेडलाईन टाकायची आपल्याला, नॅचरल रिसोर्सेस which are, which नाही द्यायचं, फाउंड इन डेक्कन ट्रॅप. कोणकोणते नॅचरल रिसोर्सेस असतात, एक सॉइल, सांगा कोणकोणत्या सॉइल आहेत. मग दोन काय येईल, याला थोडंसं वर सरकवते मी. कोणकोणत्या सॉइल येतील, सगळ्या प्रकारच्या सॉइल तुम्हाला सांगितलेला. नंतर काय येणार, वॉटर ॲज अ नॅचरल रिसोर्सेस. याच्यामध्ये तुम्ही काय येणार, रिव्हर, ओशन. याच्यापासून काय बनतं, एनर्जी बनते बघा. राईट. नंतर तुम्ही काय येणार, मिनरल्स. याच्यामध्ये तुमचे कोणकोणते मिनरल्स असणार, दोन्ही फॉसिल नॉन फॉसिल, जीवाश्म आणि नॉन जीवाश्म. ओके. नॅचरल गॅस अँड ऑइल. याच्यामध्ये काय आहे ना, तुमच्या ज्या सगळ्या तुम्हाला नावं सांगितलेत, आलिया बेट, अंकलेश्वर, गल्फ ऑफ खंबाटमध्ये असणारे ऑइल, बॉम्बे हाय, बसीन हाय, सगळ्या गोष्टी येणार. नंतर काय येणार, 4 पॉइंट तर झालेत आपले बघा. काय म्हणतात हे आपलं व्हेजिटेशन,
ती दुसऱ्या पेजवर जाते. 5 स्पीसीज, याच्यामध्ये दोन्ही तुमच्या वनस्पती आणि प्राणी प्रजाती दोन्ही येतील. वेस्टर्न घाटचा रिजन हा तुमचा काय आहे, हॉटस्पॉट रिजन आहे. जगामध्ये अशा 18 रिजन आहेत, त्यातला वेस्टर्न घाट एक आहे आणि भारतातला तो एक चौथा आहे, ते सांगू शकता. नंतर 6 मध्ये तुम्ही काय सांगणार अजून, वेगवेगळ्या प्रकारची रॉक, खडक, कोणकोणत्या प्रकारचे रॉक मिळतात त्या गोष्टी सुद्धा सांगणार. त्यानंतर कन्क्लुजन काय दिल्या, डेक्कन ट्रॅप हा नैसर्गिक संसाधनाने, डायग्राम पण काढायला द्या. डेक्कन ट्रॅप हा नैसर्गिक संसाधनाने परिपूर्ण असला तरी त्याच्या काय म्हणतात यूज करण्यासाठी काही मर्यादा आहेत. तरी सुद्धा डेक्कन ट्रॅपचा जो रिजन आहे आज आर्थिक आणि तुमचा काय औद्योगिकदृष्ट्या समृद्ध असा रिजन आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगणार. तर अशी आपली ही युनिक सिरीज चालू झालेली आहे. आज मी तुम्हाला लाईव्ह आन्सर रायटिंग करून दाखवली आहे. अशी तुमची प्रत्येक विषयाची लाईव्ह आन्सर रायटिंग होणार आहे. ओके, काही वेळी लाईव्ह होईल, काही वेळा आम्ही स्वतः तिकडून आन्सर लिहून आणू, कारण ते सोपं पडतं सांगायला सगळ्या गोष्टी. ओके, तर या सगळी गोष्टी आपली चालू झालेल्या आहे. याचा उद्देश एकच आहे, राईट टू रँक. तुम्ही काय म्हणतात एक्झाम मध्ये रँक मिळवणं हा याचा एक सुंदरसा उद्देश आहे आणि आय होप तुम्ही आमच्यासोबत प्रॅक्टिस करून तो काय करा मिळवा. तुम्हाला सिरीज कशी वाटली, तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता आणि तुम्हाला यामध्ये अजून काही सजेशन हवे असेल तेही सांगू शकता. आता इथे आपण थांबूयात, पुन्हा भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन, थँक्यू, बाय बाय अँड हॅव नाईस डे.